नमस्कार मित्रांनो, सुसह्य भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी बाबाराव वानखडे आज घेऊन चाललोय तुम्हाला नवीन प्रवासाला. आज आम्ही आलो आहोत महाराष्ट्रातील दोन शांत, सुंदर आणि पवित्र समुद्र किनाऱ्यांवर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर. मुंबईवरून घाटकोपर मार्गे 2 दिवसांचा हा प्रवास कसा झाला, चला पाहूया. प्रवास हा नेहमीच सुंदर असतो, खास करून जेव्हा तुम्ही कोकणच्या दिशेने जात असता. आम्ही घाटकोपरवरून दुपारी 12:30च्या दरम्यान निघालो. अटल सेतू, माणगाव मार्गे श्रीवर्धन करत आमची बस श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचली. घाटकोपरवरून श्रीवर्धन पर्यंत जाताना रस्त्यावरील हे सुंदर दृश्य बघून प्रवासाचा थकवा कधीच दूर झाला. माणगावला थोडा नाश्ता वगैरे करून आम्ही श्रीवर्धन पर्यंत पोहोचतोय. आमचं डेस्टिनेशन श्रीवर्धन. श्रीवर्धनला पेशव्यांची भूमी म्हणतात. इथला समुद्र किनारा खूपच स्वच्छ आणि शांत आहे. इथे पेशव्यांचे मंदिर पण आहे. लांबवर पसरलेला समुद्र किनारा आणि त्या किनाऱ्यावरची ही शांतता खरंच मनाला खूप शांती देते. कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत रिलॅक्स करण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हा किनारा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कोकणात आलो आणि माशांवर ताव नाही मारला असं कधी होतंय का? आम्ही श्रीवर्धन बीच जवळच एका स्थानिक हॉटेलमध्ये सी फूडचा यथेच्छ आस्वाद घेतला. इथे आम्हाला मिळाली अस्सल कोकण पद्धतीने बनवलेली मेजवानी. श्रीवर्धन जवळ अजून एक सुंदर ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे, हरिहरेश्वर. हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून पण म्हणतात. श्रीवर्धनला थोडा वेळ घालवून आम्ही आता आमच्या पुढच्या डेस्टिनेशन कडे निघालोय, हरिहरेश्वर कडे. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर यांना जोडणारा हा प्रवास 40 मिनिटांचा. आम्ही आमच्या बसमधून निघालो. या प्रवासात समुद्राची खरी भव्यता समजते. रस्त्याने लागणारी कौलारू घरं, नारळी पोफळीच्या बागा मनाला आकर्षित करतात. नमस्कार मित्रांनो, आज घाटकोपरवरून पनवेल, अटल सेतू मार्गे पेणवरून माणगाव आणि माणगाववरून श्रीवर्धन हरिहरेश्वर या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. पोहोचायला जरा उशीरच झाला आणि हरिहरेश्वरला पोहोचल्यानंतर आम्ही सह्याद्री होमस्टे या ठिकाणी आमची निवासाची व्यवस्था केलेली आहे. चांगलं ठिकाण आहे, प्रशस्त खोल्या आहेत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सह्याद्री होमस्टे. हे बघा, हे सह्याद्री होमस्टे आहे. या ठिकाणी आमचा रात्रीची मुक्कामाची सोय आहे. सह्याद्री होमस्टे. इथं यांचे मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहेत. कधी आलात हरिहरेश्वरला तर या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. ही आमची गाडी आणि हे सह्याद्री होमस्टे. मित्रांनो, आम्ही आता बीचवर जाणार आहोत. तिथं शेकोटी वगैरे पेटून आमचा डान्स करायचा कार्यक्रम आहे आता. तर आमचे हे सगळे सह्याद्री स्टे मधले सगळे प्रतिनिधी खाली येत आहेत. चला आमच्या सोबत बीचवर. अरे ते कुठे चलो.
हरिहरेश्वरला प्रसन्न चित्त वातावरण आहे. माझे मागे बघू शकता किती सुंदर निसर्ग आहे. हिरवाईने नटलेला हा प्रदेश आहे. आता आपण सकाळी बीचवर जाऊया आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन मंदिरात दर्शनासाठी जाऊया. त्याचे पुढचे अपडेट मी तुम्हाला करत जायला. चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, आपण आता बीचवर चाललोय. रस्ता बघा, वनश्रीने नटलेला रस्ता, सुंदर परिसर आहे. छानच. हरिहरेश्वरला निसर्गाचं मुक्त हस्ताने निसर्गाने उधळण केलेली आहे हरिहरेश्वर परिसराला. हे आहे भगवान हरिहरेश्वराचे मंदिर, जेथे भगवान शिव आणि विष्णू एकत्र वास करतात असे मानले जाते. मंदिराला भेट दिल्यावर आम्ही गेलो प्रदक्षिणा मार्गावर. प्रदक्षिणा मार्गावर जाताना एका भल्या मोठ्या घडीतून तुम्हाला आतमध्ये समुद्र किनाऱ्यावर शिरावं लागते. मित्रांनो, जरा जपून हा. ही घड अत्यंत खोल आहे. पायरी मार्ग केलेला आहे, तरी पण जरा जपून. आणि हो, सेल्फीच्या नादात आपला जीव जपायचा बरं का. आणि प्रदक्षिणा करताना जर समुद्राला ओहोटी असेल तरच प्रदक्षिणा मार्गावर फिरायचं. प्रदक्षिणा मार्गावरील हा अनुभव अविस्मरणीय आहे. एका बाजूला मंदिर आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचे रौद्र रूप. या खडकाळ मार्गावरून चालताना निसर्गाची भव्यता आपल्याला कळते. प्रदक्षिणा मार्गानंतर आम्ही हरिहरेश्वर बीचवर आलो आणि इथे दिसला आयुष्यातला सर्वात सुंदर सूर्यास्त. आकाशाचे विविध रंग आणि समुद्रावर पडलेली त्याची शांत किनार हा क्षण कॅमेऱ्यात कैद करून आम्ही इथेच कित्येक तास बसून होतो. प्रवासाचा अर्थ हाच असतो ना, मनाची शांती. हो ना? तर मित्रांनो, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचा हा शनिवार आणि रविवारचा प्रवास इथेच संपतो आहे. इथे शांतता अनुभवली, सुंदर किनाऱ्यावर वेळ घालवला, पवित्र मंदिरात दर्शन घेतले आणि कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला. हा प्रवास खरंच अविस्मरणीय होता. मित्रांनो, ही 2 दिवसाची सहल आयोजित केली होती आमच्या धनजी देवशी विशेष शाळेच्या इन्चार्ज श्रीमती स्मिता डेव्हिड मॅडम यांनी. धनजी देवशी शाळेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या सहलीत सहभागी झाले होते. अत्यंत खेडीमेडीच्या कौटुंबिक वातावरणात ही सहल पार पडली. ही सहल यशस्वीरित्या आयोजन करणाऱ्या आमच्या डेव्हिड मॅडम यांचे विशेष आभार. प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.